नमस्कार, मी आहे गोविंद साळुंके, सामाजिक कार्यकर्ता नवी मुंबई। मी आता सध्याला उभा आहे नवी मुंबईतील तुर्भे जनता मार्केट त्या उड्डाण पुलावर। कारण खूप दिवसापासून एक कॉलम तुटला असल्या कारणाने येथील हे काम थांबवलेलं होतं आणि थांबवण्यात आलेलं आहे। परंतु या ठिकाणी रस्ता डेंजर झोन म्हणून इकडे हे ठाणे मार्ग आहे आणि हा जो चाललेला हा मार्ग इकडे हा पनवेल मार्ग आहे। परंतु मी आपणास दाखवू इच्छितो की कॉलम कुठला तुटला आहे, तर हा कॉलम इथं तुटलेला होता आतमध्ये जो लागलेला आहे। काही तांत्रिक कारणामुळे ते काढून टाकलेलं आहे आणि ते बनवणार होते महानगरपालिका। परंतु अजूनपर्यंत 1-1.5 वर्ष होता आलं आहे, परंतु अजून कुठलं नाही। परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये आपण व्हिडिओ बघत असतो, यूट्यूब बघत असतो, त्या माध्यमातून वाहन चालकांना मॅप दिसेल त्या रस्त्याने ते जात असतात। परंतु या ठिकाणी आता बघू शकता आपण तुर्भे या ब्रिजवरती इथे खंबा तर आहे, लाईटच नाही। इथे बघा खंबा आहे, लाईट नाही। मग मला सांगा इथे अंधार किती होतो। परंतु हा जो आहे हा पण कधी कधी बंद असतो। तर माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे, हा जर इथून जर मार्गावरून जर वाहन येत असेल आणि त्यांना जर थेट ठाणेच्या मार्गाने जायचं असेल तर हा ठाण्याचा मार्ग हा डेंजर झोन आहे असं ह्या प्रशासनाने सांगितलेलं आहे। परंतु डेंजर झोनची अवस्था पाहावा। एखादा वाहन चालक रात्रीच्या वेळेस जर त्यांना कळलं नाही वाहन चालकाला तर या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून मी प्रशासनाला एवढंच विनंती करतो की बाबा हा जर डेंजर झोन आपण जर सिद्ध केलेला आहे तर हा डेंजर झोनला हा पत्रा थांबू शकत नाही। म्हणून जर हा रस्ता बंदच करायचा आहे तर ह्याला आपल्या मार्फत बांधकाम करा, जेणेकरून त्यात लाईटिंग लावा तर वाहन चालकाला दिसणार। आणि मेन मुद्दा हा पावसाळ्याचा वेळ आहे। पावसाळ्यामध्ये आपण बघतो की वायफर काय वाहनांचे चालत नाहीत, तर ते रस्ता दिसत नाहीत, तरी देखील अपघात होण्याची शक्यता आहे। हा हायवे आहे, हा इथून हा वाशीवरून आलेला आहे आणि वाशीवरून इकडे पनवेल आणि इकडे ठाणा हे आपलं बघू शकताय प्रशासनाचा। म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या ब्रिजचा काहीतरी पर्याय मार्ग शोधा, अन्यथा हा रस्ता बंद करून भिंत बांधून घ्या आणि लाल लाईट लावा, जेणेकरून वाहन चालकाला कुठलाही त्रास होता कामा नये। माझ्या प्रशासनाकडे विनंती आहे, तात्काळ ह्या विषयी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।